निकी आणि अभिजित यांच्या दोघांमध्ये गैरसमज होऊन भांडण निर्माण झालेलं आहे आणि अंकिता अभिजितपासून फारच लांब गेलेली आहे आणि 4 दिवसच राहिलेले आहेत. तर तुम्ही असे का भांडत आहात याविषयी निकीकडे समजावताना दिसते. चला तर बघूयात काय सांगते. तर इकडे हे दोघेजण बसलेले असतात आणि अभिजित सांगतो की चला, काल एक तुम्हाला तुमच्या ड्रेसचं टेन्शन होतं, तुम्ही स्ट्रेसमध्ये होता, ते ठीक होतं, पण आता तर तुमचा तो प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला ना, मग आता बोलायला बसायला काय प्रॉब्लेम आहे. त्यावरती निकी सांगते की मी तुला अभिजित तेच सांगते ना, कालचा जो प्रॉब्लेम होता तो ड्रेसचा नव्हता, तिला तुझ्याशी बोलायचंच नाहीये. हे बघ, आता मला स्पष्ट वाटतं की घरामध्ये 4 दिवस राहिलेले आहेत, तर तू तिच्याकडे जा, तिला विचार की तुझा काय प्रॉब्लेम झालेला आहे, काय तुझं म्हणणं आहे ते मला सांग. आता आपण तर बी ग्रुपमधले आहोत, निक्की वगैरे सगळे ए ग्रुपचे आहेत, आपला आपण तरी ग्रुपमधले बोलूया ना, ते राहू देत एकटे, बसू देत एकटे, तू काय एकटी बसते. प्रत्येक वेळेस अभिजित तुला वाटतं ना की 4 दिवस राहिलेले आहेत, आता सगळं सॉल्व्ह झालं पाहिजे. आता काल जे तू बघितलंस की तुला सगळेजण जेंटलमॅन म्हणतात, तर बाहेरच्या लोकांना सुद्धा असं वाटू दे ना तू खरं जेंटलमॅन आहेस. आता जर तुला वाटत असेल की सारखं मीच का त्यांच्याकडे जाऊन बोलत बसू, तर अभिजित सांगतो मी सगळ्यांकडे गेलेलो आहे, मी सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर निकी म्हणते हे बघ, आता तुलाच गरज आहे असं समज आणि तू जा. हे बघ, 4 दिवसांसाठी ही मैत्री नको हे करूस, कारण जसं तुला आत्ता इथे त्यांची गरज आहे, बाहेर गेल्यावर पण त्यांची गरज पडणार आहे. कारण जसं तुम्ही त्या लोकांना धरून आहात, प्रेक्षकांना, तसंच या लोकांना सुद्धा तुम्हाला धरून राहण्याची गरज आहे. तिच्याकडे जा, तिला विचार की तुझा काय प्रॉब्लेम आहे, आपण दोघे मिळून सॉल्व्ह करूया, कसलं टेन्शन आहे का, माझ्याबद्दल काही गैरसमज आहे का. आणि ही गोष्ट मला खरंच आवडेल, मी स्वतः तुला सांगते की तिच्याकडे जाऊन तुझं मनमोकळेपणाने बोल आणि हे प्रॉब्लेम सॉल्व्ह कर. तर बघूयात अभिजितच्या डोक्यात निकीने घुसवलेली ही ठिणगी अंकितापर्यंत कितपत पोहोचते. तर तुम्हाला काय वाटतं हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तोपर्यंत बाय.